हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण आलेलो आहोत साबरमती आश्रम बघण्यासाठी. तर हा साबरमती आश्रम अहमदाबाद या ठिकाणी आहे, जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल. पण या ठिकाणी कसं पोहोचायचं, चला तर सांगते. जर तुम्ही कुठून बाहेर गावावरून येत असाल तर अहमदाबाद बसस्टँडपासनं साबरमती आश्रम जवळपास 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यासोबतच अहमदाबाद रेल्वे स्टेशनपासून साबरमती आश्रम हा जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी तुम्ही बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनपासनं तुमची स्वतःची कॅब किंवा मग प्रायव्हेट रिक्षा करून सुद्धा येऊ शकतात. साबरमती आश्रम म्हटलं की जगाला याची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. आज या साबरमती आश्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. साबरमती आश्रम हे गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती नदीच्या काठावरती वसलेला आहे. याला गांधी आश्रम, हरिजन आश्रम किंवा सत्याग्रह आश्रम म्हणूनही ओळखलं जातं. महात्मा गांधी जे साबरमती आणि सेवाग्राम येथे वास्तव्य करीत होते, त्यापैकी अनेक निवासस्थानांपैकी हे एक होते. जेव्हा ते संपूर्ण भारत प्रवास करीत नव्हते आणि तुरुंगात नव्हते, तेव्हा त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी आणि विनोबा भावे यांच्या अनुयायासह ते एकूण 12 वर्ष साबरमती आणि वर्धा या ठिकाणी राहिले होते. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यावेळी भागवद्गीतेचे वेळेपत्रकानुसार रोज वाचन केलं जात असे. महात्मा गांधी यांनी 12 मार्च 1930ला या ठिकाणाहूनच दांडी यात्रेचं नेतृत्व केलं, जे मीठ सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या मोर्चेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर झालेल्या महत्त्वपूर्ण प्रभावाची जाणीव म्हणून भारतीय सरकारने आश्रम एक राष्ट्रीय स्मारक म्हणून स्थापित केला आहे. आश्रमामध्ये महात्मा गांधीजींची कोठीसुद्धा आहे. त्या कोठीमधील गांधीजींची खोली, कस्तुरबांची खोली, किचनच्या रोजच्या वापरातल्या वस्तू अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. हा आश्रम बघण्यासाठी जगभरातले नामवंत लोकसुद्धा या ठिकाणी बघून गेलेत. त्यासोबतच या ठिकाणी या आश्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर या आश्रमाचा इतिहास हा गांधीजींचा भारत आश्रम मूळचा 25 मे 1915 रोजी बॅरिस्टर आणि गांधी यांचे मित्र जीवंतलाल देसाई यांच्या कोचरब बंगल्यात स्थापित करण्यात आला होता. त्यावेळी आश्रमाला सत्याग्रह आश्रम असं सुद्धा म्हटलं जात होतं. जेव्हा तुम्ही या ठिकाणी येतात तर असे काहीसे व्यक्ती या ठिकाणी बसलेले असतात आणि साध्या कापसापासनं आपल्याला धागा कसा तयार होतो हे सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जातं. किंवा जर तुम्हाला स्वतःला करण्याची या ठिकाणी इच्छा असेल तर ते सुद्धा आपण स्वतः करू शकतो. ज्या प्रकारामध्ये आपल्याला जेव्हा बँडेजचा कापूस मिळतो तर तो कापूस जास्त प्रमाणात कॉम्प्रेस केला जातो, म्हणून त्याचे एकदम छान असा धागा निघता येत नाही व्यवस्थित. पण जो आपला साधा कापूस असतो त्याला थोड्या प्रमाणात कॉम्प्रेस केल्यानंतर अशा प्रकारचा धागा आपल्याला छान असा काढता येतो. तर ही आहे गांधीजींच्या पत्नींची खोली, म्हणजेच कस्तुरबा गांधी यांची खोली. आश्रम स्थापन करून झाल्यानंतर बराचसा काळ निघून गेल्यामुळे या ठिकाणी त्याचं थोडंसं रिनोव्हेशन जे आहे तर ते आपल्याला केलेलं बघायला मिळतं. आणि या ठिकाणी मोहन टू महात्मा हे यांचं नाव कसं झालं आणि कुठे कुठे ते किती किती वर्ष राहिले, वयाच्या किती वर्ष राहिले, या सगळ्यांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्या काळी गांधीजींनी शेती व पशुपालन यासारख्या विविध उपक्रमांच्या व्यतिरिक्त इतर व्यवसायांव्यतिरिक्त सुद्धा वापरण्यायोग्य जागेच्या जास्तीत जास्त क्षेत्राची आवश्यकता होती, अशी कामे या ठिकाणी त्यांना करायची होती. तर 2 वर्षानंतर म्हणजेच 17 जून 1917 रोजी आश्रम साबरमती नदीच्या काठावरील 36 एकर क्षेत्रामध्ये बदलला गेला
आणि त्याला आता साबरमती आश्रम म्हणून ओळखलं जातं. कस्तुरबा गांधी आणि गांधीजींच्या त्या काळी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या वस्तू म्हणजेच किचनमध्ये उपयुक्त येणाऱ्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जसं की चमचा, नंतर जे आपण जेवण बनवतो ते भांडं, मातीचे भांडे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. त्यासोबतच गांधीजींचा जो चष्मा आहे तर तो सुद्धा ठेवला आहे, पण तो चष्मा त्यांचा खरोखरचा चष्मा नसून, म्हणजेच ते जो चष्मा घालायचे तो नसून दुसरा हा वेगळा चष्मा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यासोबतच इथे तुम्ही बघू शकतात सुरी, चमचे, सगळ्या प्रकारच्या त्यांच्या पादुका या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी बसलेल्या व्यक्तींकडून समजण्यात असं आलं की तो जो चष्मा आहे तर तो खरा चष्मा वर्ध्यात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तसंच धान्य मोजायचं जे आपला शेर वगैरे असतो तर तो, त्या काळातले भांडे, असं या ठिकाणी सगळ्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे. त्यासोबतच गांधीजींना भेट म्हणून मिळालेला चरखासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या पूर्ण भागामध्ये एक गांधीजींची खोली, एक कस्तुरबांजीची खोली, एक किचन आणि त्यासोबतच जेव्हा बाहेरचे लोक गांधीजींना भेटायला यायचे म्हणजेच गेस्ट रूम, तर ती सुद्धा बाहेरच्या साईडला या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. अशा प्रकारे हे गांधीजींचं आणि कस्तुरबाजींचं हे छान असं किचन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच हे जे आहे तर ही आश्रमाची आचारसंहिता होती. म्हणजे ज्यावेळी कोणी बाहेरून व्यक्ती यायचे किंवा गांधीजींना भेटण्यासाठी यायचे तर त्यांचे काही 11 नियम होते, जसं की अहिंसा वगैरे अशा प्रकारचे. तर त्या प्रकारचे ते नियम त्यांना पाळावे लागायचे. आणि हे गांधीजींनी स्वतः त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे त्यांच्या हाताने हे सगळे लिहिलेले आहेत आणि ते आपल्याला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिसत आहेत. सगळ्यात वरच्या साईडला जे लावलेले आहेत तर हे गांधीजींनी स्वतः लिहिलेले आहेत. तसं बघायला गेलं तर आत्तासुद्धा आपल्याला इंटरनेटवरती पाहिजे तेवढी माहिती उपलब्ध नाही आहे. फक्त आपल्याला अभ्यासामध्ये मिठाचा सत्याग्रह कशा प्रकारे करण्यात आला, कुठे केला गेला, कोणत्या साली केला गेला, एवढीच माहिती आपल्याला बघायला मिळते. पण या ठिकाणी बसलेल्या ज्या व्यक्ती होत्या त्यांनी खूप जास्त पुस्तकं वगैरे वाचलेली असावीत, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या माहिती थोडीफार आहे. तर त्याचा ऑलरेडी मी एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो एकदा नक्की चेकआउट करा. आणि या ठिकाणी ही जी खोली आहे तर ही विनोबांची आणि मीरा यांची ही खोली आहे. आणि या ठिकाणी या झोपडीचं नाव आचार्य विनोबा भावे यांचं नाव आहे. गांधीजींच्या शिष्या ज्या होत्या मीराबेन, नंतर गांधीजींच्या तत्त्वांना अनुसरून आज त्याला मीरा कुटीर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जी मीराबेन होती तर ती ब्रिटिश रिअल ॲडमिरलची मुलगी होती, पण गांधीजींनी तिचं नाव मीराबेन असं ठेवलं होतं. हे आहे नंदिनी अतिथीगृह. आणि ज्या काळी देश-विदेशातील जे पर्यटक लोक या ठिकाणी गांधीजींना भेटण्यासाठी येत असत, त्यांच्यासाठी या ठिकाणी हे खोलीची व्यवस्था केली गेलेली होती. आणि ही व्यवस्था आश्रमाच्या उजव्या साईडला आहे. या ठिकाणी सगळे व्हिजिट करण्याचे ठिकाणं अशा प्रकारे ॲरो मार्कने दाखवलेले आहे की कुठल्या साईडला काय काय आहे. तर आता आपण जात आहोत पुस्तकालयामध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी गांधीजींशी रिलेटेड किंवा गांधीजींची पूर्ण इतिहास जो आहे तर त्याच्याशी रिलेटेड पुस्तकं या ठिकाणी विकायला सुद्धा आहेत. तर सगळ्या लँग्वेजमध्ये असावेत, हिंदी, इंग्लिश, नंतर गुजरातीमध्ये सुद्धा असतीलच. तर इथे बघू शकता हे अशा प्रकारचं स्टोरी बुकसुद्धा इथे होतं. तर प्रत्येक असे छोटे छोटे ज्या वस्तू आहेत किंवा गांधीजींचे ऑलमोस्ट, नंतर सरदार वल्लभभाई पटेल
पंडित नेहरू यांचेसुद्धा पुस्तकं या ठिकाणी होते. अशा प्रकारचं छान मोठं असं हे पुस्तकाचं संग्रहालय आहे. इथं बघू शकता प्यारे बापू हे पुस्तकसुद्धा होतं. त्यासोबतच पुस्तकांसोबतच ज्या प्रकारे खादीचे जे वस्त्र असतात म्हणजे ड्रेस कपडे वगैरे जे असतात तर ते सुद्धा या ठिकाणी विकायला होते. त्यासोबतच शर्ट पॅन्ट, नंतर लेडीजसाठी छान अशा कुर्ती, नंतर मोदी जॅकेट जे असतात तर त्याचं प्रमाण खूप जास्त होतं आणि प्रत्येकी 1100 रुपयाला अशा प्रकारे हे खादीचे मोदी जॅकेट या ठिकाणी होते. तर आता ना साबरमती आश्रममध्ये सुद्धा आपण डिजिटल जे आहे तर ऑडिओ गाईडसुद्धा त्याने आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे तर ती समजू शकते. तर त्यासाठी ज्या काही स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर तुम्ही जर पहिल्यांदाच म्हणजे जात असाल म्हणजेच तुम्हाला जर माहिती वगैरे नसेल तर तिथला डिजिटल ऑडिओने तुम्ही हेल्प घेऊ शकतात. तर हे ज्या सगळ्या स्टेप्स आहेत तर म्युझियम जे आहे तर त्याच्या अगदी समोरच्या साईडला हा बोर्ड लावलेला आहे. तर आता आपण जातोय म्युझियमच्या साईडने. तर म्युझियममध्ये गांधीजींनी लिहिलेले पत्र किंवा काय काय जे असेल तर ते काही काही ठिकाणी लावलेले आहेत आणि काही फोटोंचं सुद्धा छान असं संग्रहालय आहे. जसं की मिठाचा सत्याग्रह करताना त्यांनी जे फोटो वगैरे आहेत तशा प्रकारचे असे एकूण इथे 2 म्युझियम आहेत. एक फक्त फोटोंचं आणि एक सगळी अशी संपूर्ण बोर्डवरती वगैरे माहिती अशा प्रकारचे या ठिकाणी जे आहे तर संग्रहालय आहेत. या साबरमती आश्रमामध्ये जवळपास वर्षाला 7 ते 8 लाख पर्यटक येतात आणि आश्रम दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. त्यासोबतच या ठिकाणी लेखन, छायाचित्र, पेंटिंग्स, व्हॉईस रेकॉर्ड, चित्रपट यासारख्या संग्रहण सामग्री यांचे संग्रहण करून या ठिकाणी प्रदर्शित केलं जातं. गांधींनी खादी फिरवण्यासाठी वापरलेला चरखा आणि पत्र लिहिण्यासाठी त्यांनी वापरलेला लेखन तक्त्यासह आणखी काही वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या सुद्धा आहेत. गांधीजींचे जीवन, साहित्य आणि उपक्रम यांच्या विविध पैलूंवर प्रदर्शन आयोजित करणे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास सांगणाऱ्या महादेवबन डायरीचे प्रकाशन, आश्रम ट्रस्ट समुदायाचे शिक्षण आणि संग्रहालय आणि त्यांच्या आसपासची मैदान आणि इमारतींची नियमित देखभाल यासह क्रियाकलापांना निधी देते. गांधीवादी विचार आणि उपक्रमांमध्ये अभ्यास आणि संशोधन करण्यास मदत करणे, अभ्यास आणि संशोधनाचे निकाल प्रकाशित करणे, गांधीजींच्या जीवनाशी निगडीत प्रसंगांचे पालन, युवक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे. या ठिकाणी संग्रहालयामध्ये माझे जीवन माझे संदेश ही अशा प्रकारची गॅलरी आहे ज्यामध्ये गांधीजींच्या जीवनातील काही अतिशय ज्वलंत आणि ऐतिहासिक घटनांच्या 8 पेंटिंग्स आणि 250 पेक्षा जास्त फोटो आहेत. जीवन आकाराचे तेल चित्रकला गॅलरी, गांधींचे अवतरण, अक्षरे आणि इतर अवशेष दर्शवणारे प्रदर्शन, गांधीजींचे जीवन, कार्य, शिकवण, भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि त्या संबंधित विषयांवर आणि इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेमध्ये 35,000हून अधिक नियतकालिकांसह वाचन कक्ष याविषयी ग्रंथालय आहे. गांधींना लेखी व छायाचित्रांमधून जवळपास 34,117 पत्रे आणि गांधीजींच्या हरिजन सेवक आणि हरिजन बंधू यांच्या जवळजवळ 8,781 छायाचित्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जवळपास 6,000 छायाचित्र असलेली गांधींची लेखांची हस्तलिखित असलेली कागदपत्र आहेत. आश्रमातील महत्त्वाची खूण म्हणजे गांधींची झोपडी, हृदयकुंज, जिथे गांधीजींचे काही वैयक्तिक अवशेष दर्शवले गेले आहे. गांधी आणि त्यांच्या आयुष्याच्या कार्याशी संबंधित साहित्य आणि संस्मरणीय विक्री करणारे आश्रम पुस्तक स्टोअर ना नफा ना तोटा मिळवून देणारे जे स्थानिक आहेत त्या कारागिरांना पाठिंबा देतात.
असं मानलं जातं की हे आश्रम दधीची ऋषींच्या प्राचीन आश्रमस्थळांपैकी एक आहे, ज्यांनी नीतिमान युद्धासाठी आपली हाडे दान केली होती, जी साबरमती आश्रम कारागृह आणि स्मशानभूमी या ठिकाणी आहेत. त्यातच त्यांचा मुख्य आश्रम उत्तर प्रदेशातील लखनौजवळील नैमिषारण्य येथे आहे. गांधीजींचा असा विश्वास होता की सत्याग्रह नेहमीच दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी असतो. मोहनदास गांधी म्हणाले, सत्याच्या शोधात आणि निर्भयता निर्माण करण्यासाठी आपल्या क्रियाकलापांसाठी हीच योग्य जागा आहे. एका बाजूला परदेशी लोकांचे लोखंडी बोल्ट आहेत, तर दुसरीकडे मदर निसर्गाची मेघगर्जना. आश्रमात असताना गांधींनी देशाच्या स्वावलंबनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मॅन्युअल श्रम, शेती आणि साक्षरतेवर लक्ष केंद्रित करणारी एक उच्चस्तरीय शाळा स्थापन केली. येथूनच 12 मार्च 1930 रोजी गांधींनी ब्रिटिश मीठ कायद्याच्या निषेधार्थ 78 साथीदारांसह आश्रमातून 241 मैलांवर दांडीकडे कूच केली, ज्यामध्ये ब्रिटिश मिठाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय मिठावरील कर वाढवण्यात आला. हा मार्च आणि त्यानंतरच्या मिठाचे अवैध उत्पन्न यामुळे भारतामधील कोट्यावधी लोकांना मिठाच्या अवैध उत्पादन, विक्री किंवा विक्रीत सामील होण्यासाठी उत्तेजन मिळालं. या सामूहिक नागरी अवज्ञामुळे पुढच्या 3 आठवड्यात ब्रिटिश राजांनी सुमारे 60,000 लोकांची समजूत काढली. त्यानंतर सरकारने आश्रम ताब्यात घेतला. नंतर गांधींनी सरकारला ते परत देण्यासाठी सांगितले, पण ते इच्छुक नव्हते. त्यानंतर त्यांनी 22 जुलै 1933 रोजी आश्रम तोडण्याचा निर्णय घेतला होता, जे इतक्या लोकांच्या अटकेनंतर निर्जन स्थान बनले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी ते जतन करण्याचा निर्णय घेतला. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी वचन दिले होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय आपण आश्रमात परतणार नाही. 1920 च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्र काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे प्रयत्न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते इसवी सन 1928 मध्ये परत आले. 1 वर्ष आधी ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये एक पण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला. गांधीजींनी 1928 च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला. त्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळच सुरू करण्यात येईल असं बजावण्यात आलं. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती, पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी 1 वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तरं दिली नाही आणि 31 डिसेंबर इसवी सन 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. पक्षातील प्रत्येक लहान-थोराने हा दिवस साजरा केला. गांधीजींनी मग मार्च इसवी सन 1930 मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्धी दांडी यात्रेत झाली.
12 मार्च अहमदाबाद येथून निघालेली यात्रा 6 एप्रिलला 400 किलोमीटरचा प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वात यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल 60,000हून अधिक लोकांना त्यावेळी तुरुंगात डांबले. शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचं ठरवलं. मार्च इ.स. 1931 मध्ये गांधी-आर्यविन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचं मान्य केलं आणि त्या बदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेचे आमंत्रण दिलं. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्याक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आर्यविननंतर आलेले लॉर्ड विलिंग्डन यांनी राष्ट्रवादाची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्या अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता, पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 30 जानेवारी 1948ला दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधींची जबाबदार होते. गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण अपाटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आलं. त्यांना 15 नोव्हेंबर 1949ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर हे राम असे लिहिले होते. हे त्याचे शेवटचे शब्द होते. गांधीजींच्या सर्व अस्थींचे विसर्जन 12 फेब्रुवारी 1948ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले, पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. 1997 मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. 30 जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापत्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केलं. हे पात्र एका दुबईमधील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयात पाठवलं होतं. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे, जिथे गांधीजी 1942 आणि 1944च्या दरम्यान बंदिवासात होते आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिलायझेशन लेक श्राईन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल. या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाही. तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असे चरखे सुद्धा आहेत, ज्यातून वेगवेगळ्या प्रकारचा धागा जो आहे तर तो निघतो, बारीक जाड अशा प्रकारचे. आणि त्यासोबतच या ठिकाणी वस्त्रसुद्धा धागे म्हणजेच जे धाग्यांनी बनवलेलं असतं तर त्याच प्रकारचे या ठिकाणी वस्त्रसुद्धा लावलेले आहेत. जर तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींबद्दल आणि त्यातल्या त्यात जर साबरमती आश्रमबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.
चला तर मग मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.